नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण इथे आहोत आणि आज आपण इथे चर्चा करणार आहोत। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आरटीओ विभागाकडनं कारवाई केली जाते, मात्र शहर परिसर किंवा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की वाहनांची खूप मोठी गर्दी असते आणि वाहन चालक सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून तिथे वाहनं चालवत असतात आणि याचा त्रास जो आहे तो पादचाऱ्यांना होतो, तसंच इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो। जसं स्टेशन परिसर असो किंवा इतर ठिकाणी हा त्रास मोठ्या प्रमाणात होतो आणि याबाबतच आपण चर्चा करणार आहोत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल सर यांच्यासोबत। त्यांची भूमिका काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत। तक्रारी प्राप्त होतात त्या अनुषंगाने कारवाई सुरूच असते। तसेच सध्या 1 मे पासून आपण रिक्षांवर कारवाई सुरू केलेली आहे। माननीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याण शहरामध्ये ज्या रिक्षा चालकांना मराठी वाचता लिहिता येते का नाही या संदर्भात आपण 4 स्क्वॉड तैनात केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने चेकिंग चालू केलेलं आहे। तसंच कार्यालयात पण ज्या रिक्षा चालकांना बॅच इश्यू केलेले आहेत, बॅच बिल्ले, त्यांचं पण आपण पडताळणीसाठी कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची टीम नियुक्त केलेली आहे आणि ही कारवाई अशीच रिक्षांवर कंटिन्यू सुरू राहील। तसेच वाहतूकच्या बाबत स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीच्या बाबत वेळोवेळी स्थानिक वाहतूक शाखेच्या माध्यमातून आणि तसेच आरटीओ त्यांच्यासोबत संयुक्त कारवाई करण्यात येत असते आणि इथून पुढे हे वेळोवेळी वाहतूक शाखेसोबत संयुक्तपणे कारवाई करण्यात। सर्वप्रथम कल्याण शहरामध्ये ऑटोची संख्या जास्त आहे, तर मी ऑटो चालकांना असं आवाहन करू इच्छितो की पहिली गोष्ट म्हणजे मीटर प्रमाणे चालावे, दुसरी गोष्ट म्हणजे आपला गणवेश घालावा, तसेच गणवेश स्वच्छ असावा, बॅचचं परिधान करावे, तसेच महिला, वृद्ध नागरिक आहेत, लहान मुलं आहेत यांच्याशी सौजन्यानं वागणूक करावी। कारण अशा पण तक्रारी बऱ्याचशा प्राप्त होतात की असभ्य वर्तणूक केली आहे। तर मी रिक्षा चालकांना पण आवाहन करतो की बाबा त्यांनी आपल्या नियमांचं, मोटार वाहन कायद्यातील नियमांचं पालन करावं, अन्यथा आम्ही त्यांच्यावर सक्तीने कारवाई करू। सध्या कारवाई सुरूच आहे। आधी अशी तक्रार प्राप्त झाली तर त्या रिक्षा चालकाच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच नागरिकांना पण सांगण्यात येते आहे की बाबा वाहतुकीच्या नियमांचे जे छोटे छोटे नियम आहेत, सिग्नल पाळणे, जेणेकरून हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे, याच्यातनं कोणी एखाद्याचा जीव वाचू शकतो। तर आपलं कुटुंब सेफ राहण्यासाठी, स्वतः सेफ राहण्यासाठी मराठी आणि अमराठीचा हा जो विषय आहे ना, याच्याबद्दल मी असं एक स्पष्टीकरण देऊ इच्छितो की नागरिकांनी, रिक्षा चालकांनी पण याच्यात काही घाबरण्यासारखं काही नाहीये। त्यांनी आपला व्यवसाय चालू ठेवावा। तसेच शासनानं त्यांना मुदत पण दिलेली आहे की 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्हाला सर्वांची पडताळणी करायला सांगितलेली आहे आणि ज्याला येत नाही तर त्याला जुजबी, वर्किंग नॉलेज ज्याला म्हणतात, की ज्याला एक सामान्य मराठी त्याने शिकली पाहिजे, हे अपेक्षित आहे शासनाला। तर त्यांनी सुद्धा न घाबरून जाता आपला व्यवसाय करावा। नसेल येत तरी ते शिकून घ्यावं आणि ज्यांना येतंय त्यांच्याबद्दल काही अडचण नाही। तर हे होते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल सर आणि त्यांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे आणि वाहन चालकांनी सुद्धा मोटार वाहन कायद्याचे नियम पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून नागरिकांना, प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही। आणि आपण अगदी म्हणूया की मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटीकडे वळताना या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच आपलं शहर अगदी चांगल्या दर्जाचं जागतिक लेवलला प्रसिद्ध होईल आणि त्यासाठी आपण नागरिक म्हणून सुद्धा एक जबाबदारी लागते आणि ती जबाबदारी पाळणं फार गरजेचं आहे। सरांनी आपली भूमिका सांगितली आणि कशा पद्धतीने आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे असंही त्यांनी वाहन चालकांना आवाहन केले। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।